नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती तळ गाठणार आहे आणि आपले राजकारणी अजून किती क्षेत्रामध्ये दिवे लावणार याला आता काही सीमा उरलेली नाही आहे. नाशिकमधून जी बातमी समोर येते ती अत्यंत सुन्न करणारी आहे, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लाज आणणारी आहे. एक मोठं सेक्स स्कॅन्डल नाशिकमधून उघड होतं आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या मर्चंट नेव्हीमधल्या निवृत्त कॅप्टनला, तथाकथित भोंदू बाबाला पोलिसांनी एका प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं. हा गुन्हा होता एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केल्याचा. आणि जेव्हा या प्रकरणाचा पोलीस तपास करत होते तेव्हा त्यांना या बाबाकडं एक दोन नव्हे तर तब्बल 58 व्हिडिओ सापडलेले आहेत. आणि या व्हिडिओमधून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या, महाराष्ट्राच्या सेलिब्रिटी वर्तुळातल्या काही लोकांचं कनेक्शनसुद्धा याच्यामध्ये असल्याची चर्चा होतीये. त्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता हा जो तथाकथित बाबा आहे हा नेमका कोण आहे? इतक्या वर्षांपासून तो हे जे काम करत होता त्याला नेमका कुणाचा आशीर्वाद होता? साहजिक आहे की अशा पद्धतीचं कांड जे आहे ते कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय चालत नाही. आणि त्यामुळं या बाबाला अटक झाल्यानंतर तिथपर्यंत धागेदोरे पोहोचणार का, हा याच्यातला प्रमुख प्रश्न आहे. आणि आत्ता एकतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या तथाकथित बाबा ज्या मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे तिथं दर्शन घ्यायला गेलेले होते, त्याच्या संदर्भातले फोटो येत आहेत. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे सुद्धा या बाबासोबतचे काही फोटो उघड होत आहेत. म्हणजे अगदी चाकणकर पती पत्नी या बाबाचे पाय धुत आहेत. एके ठिकाणी त्याच्या डोक्यावरती छत्री धरण्यासाठी स्वतः रुपालीताई उभ्या आहेत, असे सुद्धा फोटो समोर आलेले आहेत. आणि याच्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्यावरती आरोप व्हायला लागले तेव्हा चाकणकरांचं स्पष्टीकरण आहे की त्या मंदिर ट्रस्टच्या कामानिमित्त मी त्यांच्याशी भेटीगाठी करत होते आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या बाबींशी मला काही कल्पना नाही आहे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात, कारण ज्या पद्धतीच्या गोष्टी सुषमाताई अंधारे यांनी समोर आणलेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारे हे जे या सगळ्याबद्दल बोलत आहेत त्याच्यातनं काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे एक गोष्ट ही आहे की अगदी वर्षभरापूर्वी याच बाबाच्या संदर्भात एका स्थानिक पत्रकारानं, एका स्थानिक पोर्टलनं काहीतरी गोप्यस्फोट करण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा याच रुपालीताई चाकणकरांनी त्याला एक नोटीस पाठवलेली होती, त्याच्या विरोधात कारवाई करण्याची. आणि त्याच्यानंतर त्या संबंधित वेब पोर्टलनं रुपालीताईंना पत्र पाठवून माफी मागितलेली होती. म्हणजे ह्याच्यातली धक्कादायक बाब काय आहे बघा, की त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. समजा एखाद्या बाबाच्या विरोधात महिला अत्याचाराबद्दलचं एखादं प्रकरण उघड होत असेल तर त्यांनी ते थांबवायला पाहिजे की त्याची अधिक चौकशी करायला पाहिजे? 1 वर्षापूर्वी जर त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये अडसर आणला नसता तर कदाचित हे प्रकरण आधीच उजेडात आलं असतं. अजून ज्या काही महिला याच्यामध्ये बळी पडल्या त्या कदाचित या सगळ्या वासनाकांडातून बळी पडायच्या थांबल्या असत्या. पण महिला आयोग जे महिलांच्या संरक्षणासाठी नेमलं गेलेलं आहे ते नेमकं काय काम करतं, हा याच्यातला प्रश्न आहे. नेमकी घटना काय घडलेली आहे, याच्यातले तपशील नेमके काय आहेत, आणि हे तपशील बारकाईनं समजून घ्या. कारण याच्यातले जी जागेची ठिकाणं आहेत, ज्यांची नावं येत आहेत, त्यांचे पक्ष हे बघितल्यानंतर तुम्हाला याच्या पलीकडचं राजकारणसुद्धा कदाचित लक्षात येईल. ज्याला अटक केलेली आहे तो अशोक खरात, याच्या विरोधात बुधवारी पहाटे गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे जो पेनड्राईव्ह सापडला त्याच्यामध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असून प्रसिद्ध महिला सेलिब्रिटी संदर्भातले काही व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यामध्ये मिरगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावातील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला हा कॅप्टन म्हणजे तो मर्चंट नेव्हीतला आहे असं सांगितलं जात आहे, सेवानिवृत्त आहे. श्री शिवलिका संस्थांची त्यानं स्थापना केली आणि याच मंदिराच्या याच मंदिराच्या विश्वस्त पदावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. खरात अंकशास्त्र जाणून आहे. नोव्हेंबर 2022 तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावमधल्या या मंदिरामध्ये भेट दिल्यानंतर
अशोक खरात अधिक चर्चेत आला असं सुद्धा बातम्यांमध्ये सांगितलं जातंय. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय, विश्वशास्त्र, त्या विज्ञान शाखेचा सुद्धा यानं अभ्यास केलेला आहे. म्हणजे हा काय काय मग उद्योग करतोय, म्हणजे हा कॅप्टन आहे, पण हा तथाकथित भोंदू बाबा पण आहे, हा तथाकथित मांत्रिक आहे. लोकांना अंकशास्त्राच्या माध्यमातून काही अघोरी उपचार यानं सांगितले, अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा याच्यामध्ये होत आहेत. आणि या सगळ्याबद्दल आता एकतर पहिल्यांदा विजय कुंभार यांनी काय ट्विट केलेलं आहे ते असं म्हणतायत, अशोक खरातची अटक हा फक्त एक गुन्हा नाहीये, तर एका मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि राजकीय वर्तुळामध्ये ज्योतिष म्हणून वावरणाऱ्या या व्यक्तीला एका महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. 58 व्हिडिओ सापडलेत, ज्यामध्ये अनेक महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. वर्षानुवर्ष त्यानं ज्योतिषाच्या माध्यमातून राजकारणी, सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली. बाहेरून विश्वासार्हतेचा आव आणत बंद दाराआड महिलांचं शोषण केलं. सत्तेच्या जवळकीमुळे आंधळा विश्वास निर्माण होतो, त्यामुळं यंत्रणा मूक होऊन अत्याचाराला खतपाणी मिळतं. आता प्रश्न हा नाही की खरात कोण आहे, खरा प्रश्न हा आहे की त्याला संरक्षण कोणी दिलं आणि त्या व्हिडिओमध्ये अजून कोण कोण आहे. विजय कुंभारांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये दोघांचे फोटो आहेत, रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे. आता साहजिक आहे की याच्यानंतर रुपालीताईंनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की मंदिर संस्थांच्या निमित्तानं, म्हणजे रुपालीताई चाकणकरांचं स्पष्टीकरण काय ते पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानाचं ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळं सामाजिक कामाच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडलो गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण आता याच संदर्भात एक गंभीर प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा सुषमा अंधारे यांचं हे ट्विट आपण बघतो आणि त्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी जे गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते आहेत, रुपालीताई चाकणकर यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला धमकावलं होतं का? काय म्हणतायत सुषमा अंधारे? सुषमा अंधारे असं म्हणतायत, रुपाली चाकणकर क्रमांक 1च्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रुपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होतं. खरातची दुष्कृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या एका स्थानिक वृत्तपत्राने केला, तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकरबाईंनी माफीनामा घेतला. ज्या चाकणकरबाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत, त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं. पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे, कधी तनिषा भिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सातत्यानं वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कुठली राजकीय अपरिहार्यता आहे? आता त्यांनी खाली ते एक पत्र पण दिलेलं आहे, त्या संबंधित वृत्तसंस्थेनं जो दिलेला माफीनामा होता आणि त्याच्यातनं हे दिसतंय की या संपूर्ण प्रकरणाची माहिती रुपाली चाकणकरांना 1 वर्ष आधीच होती, पण त्याच्या मुळाशी जाण्याऐवजी पीडितांवर आणि पीडितांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मांडली, असं सुषमाताई अंधारेंचं ट्विट आहे. आता सुषमाताई अंधारेंनी अजूनही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे. पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगानं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं? राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद चाकणकरांनी सोडावं का, हा तर वेगळाच मुद्दा आहे. पण सगळ्यात गंभीर मुद्दा काय आहे
की एक बाबा अशा भोंदूगिरीतून, अशा तथाकथित आपण मांत्रिक असल्याच्या गोष्टी भासवून महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना गळी पाडतो आणि हे जे वासनाकांड आहे ज्याच्यामध्ये इतक्या महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. आता या महिला नेमक्या कोण आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, सेलिब्रिटी, राजकारणी असं जे बातम्यांमध्ये म्हटलं जातं आहे, त्यांचे कोणाकोणाचेच कनेक्शन समोर येत आहेत. अर्थातच गोष्ट फार मोठ्या लेवलची असली की ती सामान्यांच्यापर्यंत येत नाही. काही लोकांचा बळी दिला जातो आणि तिथं ते प्रकरण दाबलं जातं. इथं सुद्धा तेच होतंय का? अशोक खरात यांच्या नाशिकमधल्या, मिरगावमधल्या या मंदिर ट्रस्टच्या बाबतीत जी कारवाई झालेली आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना या सगळ्याबद्दल कसून चौकशी करावी लागेल. एरवी आपण बघतो की गृह मंत्रालय जे आहे ते विरोधकांना धमकावण्यामध्ये, विरोधकांच्या पाठीमागं लागण्यामध्ये जास्त एनर्जी आपलं खर्च करतं. पण त्यांचं जे मूळ काम आहे ते आता इथं ते तडफेनं करतील का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. अतिशय वेदनादायी अशी बातमी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे घडतं आहे. चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे तपासात नेमक्या काय गोष्टी उघड होत आहेत हे पण आपल्याला बघावं लागेल. पण या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत, ही जी एप्स्टीन फाईल, आणि एप्स्टीन फाईल्स याला आपण का म्हणतोय, कारण तोच पॅटर्न आहे. ठराविक लोकांना अशा पद्धतीनं भुलवून त्यांच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचं काम जर हा बाबा करत होता, तर हे रॅकेट आणि पुन्हा अशा पद्धतीचं काम होऊ नये यासाठी नेमकी कुठली कारवाई पोलीस करतायत हे आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला या सगळ्या घटनेवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाबद्दल 2 शब्द जे लिहावे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.